मगाशी होतं तसं थोडंसं मोकळं द्या. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आणि कुळदैवत माझा पांडुरंग परमात्मा, या पांडुरंगाला वंदन. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन. पंचम वेद निर्माण करणारे देहोनिवासी जगतवंदनीय माझे तुकोबाराया, या तुकोबारायांना वंदन. तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन. या सर्वांना वंदन करत असताना आज ज्यांच्या सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा आघार या गावामध्ये उभा राहिलाय, असे माझे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही म्हणाल कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर, कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय, असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन. इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळत आहे. ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. काय म्हणतील महाराज, राजे नसते ना तरी आमच्या कपाळाला कुंकू दिसलंच असतं. हिंदू धर्माची संस्कृती आहे कपाळाला कुंकू लावणं. तुमचे राजे जन्माला आले नसते ना तरी आम्ही कपाळाला कुंकू लावलं असतं, असं कोणी म्हणत असेल तर त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही कुंकू लावलं असतं पण ते कपाळाला दिसायला हवं होतं ना. का माझे राजे नसते ना तर काशी की कला जाती थी, अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनते थे. अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबके सुन्नत होते थे, सबके सुन्नत होते थे. म्हणून क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज सर्व जमलेत राज. आज तुमचा जन्म सोहळा आमच्या मावळ्यांसाठी, शिवभक्तांसाठी आम्हाला सण आहे आणि हा सण आज साजरा करतोय. आइए आइए महाराज मेरा तुम्ही होतात ना राजे, म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे. 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना तुम्ही राजा, तरी आज या हरी कीर्तनामध्ये यावं, विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं. यावं राज, यावं राज, यावं. पधारिये पधारिये जे जाओ कुमार, पधारिये जे जाओ कुमार. आइए महाराज आइए महाराज आइए महाराज कथा करो जे जाओ कुमार.
मातीमध्ये जन्माला आलेल्या माणसाला सांगावं लागत नाही, आमच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या पोराला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते. हे मावळे, हे शिवभक्त, माझे मावळे हे शिवभक्त कुणापुढे वाकत नाही तर कुणापुढे झुकत नाही. अरे मोडेन पण वाकणार नाही, याला मावळ्याची जात म्हणतात. हा मावळा वाकेल, माझा मावळा झुकेल, माझा मावळा वाकेल, माझा मावळा झुकेल कुणापुढं. अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिवभक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर. या मातीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस तुकोबाराय वर्णन करतात. आज या ठिकाणी कीर्तन सोहळा चालू आहे. या कीर्तन सोहळ्यामध्ये प्रत्येक आमच्या माऊल्यांना वाटतं आमच्या पोटाला शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझ्या पोटी छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले पाहिजे. शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी जिजाबाई असणं गरजेचं आहे. आम्ही आहोत ऐश्वर्या, आम्ही आहोत प्रियंका, आम्ही आहोत कॅटरीना. शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील तर जिजाबाई असणं आवश्यक आहे. नाव ठेवतो मोठ्या उत्साहानं, शिवाजी, संभाजी, तानाजी, शहाजी, मुलांची नावं. बऱ्याच लोकांना वाटतं माझं पोरग संभाजी महाराजांसारखं असलं पाहिजे, माझं पोरग शिवाजी महाराजांसारखं असलं पाहिजे. पण नाव ठेवून उपयोग. संभाजी महाराज कोण होते माहितीये का? संभाजी महाराज कोण होते? अरे आमचा आत्ताचा आणि पूर्वीचे राजे याच्यामध्ये फरक आहे. संभाजी महाराज या नावातच दम आहे. आमचा आत्ताचा संभाजी उदबत्ती पेटवाय स्टेजवर गेला आणि उदबत्ती लावली आणि उदबत्तीचा चटका बसला की आय जाग्यावर उड्या मारतो. तो आमचा संभाजी. संभाजी महाराज म्हणायचं कुणाला? संभाजी महाराज म्हणायचं कुणाला? अरे बटाट्याची साल जशी सोलून काढावी, काकडीची साल जशी सोडून काढावी, तशी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरची जिवंत असताना साल न साल काढल्या गेली तरी तोंडातून हुकीचू निघालं नाही. जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तरी स्वराज्यासाठी. ते होते छत्रपती संभाजी महाराज. अरे देश धर्म पर मिटने वाला, अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. त्याला म्हणावं छावा, नाही तर कुणी उठवून बोंबलावं. उपयोग? महाराज शिवरायांचं तत्व आचरणात आणायचं असेल, छत्रपतींचे विचार आचरणात आणायचे असेल तर इतिहास वाचावा लागेल, थोडस पुस्तक काढून वाचावं लागेल. राजांचा पराक्रम काय होता. रस्त्याने शिवजयंतीला जय भवानी जय शिवाजी ओरडून चालणार नाही, जय शिवराय म्हणून चालणार. इतिहास ऐकायचा असेल तर त्याच्यासाठी पुस्तक वाचावं लागेल, गड किल्ल्यावर जावं लागेल, किल्ल्यावर थोडीशी टहळणी करावी लागेल, तेव्हा महाराज काय होते समजतील. पण आमच्याच मातीमध्ये असे काही गद्दार आहेत, आमच्याच मातीमध्ये असे काही गद्दार आहेत की जे आमच्याच हिंदू धर्मावरती बोट ठेवायला टपलेले आहेत. परमार्थ आवडत नाही, भक्ती आवडत नाही, स्वराज्यासाठी ठेवा उभा केलेले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा काही लोकांना आवडत. असे जर काही लोक असतील, आमच्या धर्मावरती बोट ठेवणारे जर कोणी असतील, स्वराज्याचा वाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोट ठेवणारे जर कोणी असतील तर माझे संत महात्मे सांगतात अशा पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी आम्ही उभे आहोत. अभंगातील प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
राजांनी परमार्थ सोपा करून दिला, सोपा करून आमच्या समोर ठेवला. भगवान कृष्ण परमात्म्याने संस्कृत गीता लिहिली. सामान्य माणसाला संस्कृत करणार नाही म्हणून माझ्या माऊलींनी प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आमच्या समोर ठेवला. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी. नामदेव महाराजांनी नामदेव गाथा समोर ठेवावा. तुकोबारायांचा गाथा समोर ठेवावा. कशासाठी? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. लोकांना संत महात्म्यांना माहिती होतं, लोकांना मेहनत जमत नाही, कष्ट जमत. सध्याच्या काळात आयतं पाहिजे, सगळं जागेवर पाहिजे, सगळं सोपं पाहिजे. संतांनीही विचार केला, पुढे चालणारी पिढी अशी येणार आहे, आळशी पिढी येणार आहे. मग या आळशी पिढीला परमार्थ शिकवायचा असेल तर सोपा करून दिला पाहिजे, त्याच्याशिवाय मार्ग. कारण आम्हाला अवघड जमत नाही महाराज. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ बराच फरक होता, बराच. म्हणतात ना पूर्वीचे मराठे, अरे पूर्वीचे मराठे रणी कटे पर पीछे ना हटे. पूर्वीचे मराठे रणी कटे पर पीछे ना हटे. आणि आताचे आमचे काय सांगावं महाराज. रक्ताचा थेंब आणि थेंब मातीमध्ये सांडला. लाखो मावळ्यांना प्राण गमवावे लागले तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. मेहनत करावी लागली तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावरती शिवछत्रपतींचं उभा राहिलं. उगाच नाही, दारू पिऊन, मावा खाऊन, गुटखा खाऊन, गटारीत लुळून राज्य निर्माण झालेलं अवघड होतं महाराज, सोपं नाही. आता आम्हाला सगळं सोपं पाहिजे. महिला मंडळ, पूर्वीच्या बाया जात्यावर दळण दळायच्या, आता सगळ्या मशिनी निघाल्या. काय निघाल्या? पूर्वीच्या बाया जात्यावर दळण दळायच्या. दळण दळायला लागल्या की अंगाचा सगळा व्यायाम व्हायचा. हाताचा व्यायाम, पाठीचा व्यायाम, बरगड्याचा व्यायाम, सगळ्या अंगाचा व्यायाम. आणि दळण दळताना ओव्या म्हणाव्या. ओव्याचा आवाज सगळ्या गावात घुमायचा. बाई म्हणायला लागली ना, सुंदर माझे जाते ग. बघा, रोज मला म्हणावं लागायचं, म्हणा ग बायांनो. आज तुमच्या गावातल्या एवढ्या महिला उत्साही आहे, म्हणायचीच गरज नाही पडली. म्हणा बरं जरा, सुंदर माझे जाते ग. हे पूर्वीच्या बाया म्हणायच्या बरं का. पूर्वीच्या पोरग पाळण्यात टाकलं काही पोरानं झोपावं म्हणून ओवी म्हणायची, पाळणा म्हणायची. पोरग पाळण्यात टाकलं ना, पाळणा म्हणावं आईनं. कशासाठी? पोरग झोपावं म्हणून. पहिल्या दिवशी आनंदी मन यशोदा पाहे पुत्र वदन. पुत्र जन्मला कुळात रत्न, रत्न रूप सावळे मूर्ती सगुण. जो बाळा जो जोरे जो, हे म्हणावं पूर्वीच्या बाईने. आणि आताची बाई, पोरग झोपवायचे, पोरग पाळण्यात टाकलं आणि ते वरडाय लागलं की आई जोऱ्यानं झोका देते. हाडा हाडा, दारातलं कुत्र लांब पळून जाते. हे वळण आमचं. काय वळण आहे महाराज? माऊल्यांना पूर्वीच्या बाया दळण दळायच्या ना, दिवसभर जात ओढायच्या, अंगाचा व्यायाम. आत्ताची बाई कीर्तनात 2 तास बसली, ज्ञानेश्वर माऊली झालं आणि उठाय लागली की कंबरड धरूनच उठते. आगा गा 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 गा, पाटण गेली. त्या बुवाला सांगितलं होतं 11ला संपव, 11 वाजून गेले तरी संपवा ना महाराज. पूर्वीच्या बाया, आता सगळं मशिनी निघाल्या. दळण दळायची मशीन, गिरण म्हणायचं त्याला. सगळ्या मशिनी आल्या. दळण दळायला गिरण. कपडे बाया हातानं धुवायच्या. आता कपडे धुवायची काय आली? ह्यांचाच आवाज लई येतोय बरं का. मशिनी ह्यांनी आणून दिलेल्या दिसतात घरात. महिला मंडळ, कपडे धुवायची काय आली? मशीन. तिला काय म्हणायचं? वॉशिंग मशीन. कपडे धुवून वाळून तयार आपल्या सोयीसाठी. कपड्याची मशीन, दळणाची मशीन. चपात्या लाटायला हाताला त्रास होत असेल तर चपात्या लाटायची कणिक मळायची मशीन. नीट आहे का?
दळणाची मशीन, कपड्याची मशीन, कणिक मळायची मशीन, चपात्या लाटायची मशीन. आपल्या सोयीसाठी महिला मंडळ अजून एक मशीन येणार आहे. शोध चालू आहे, लवकर येणार आहे. कोणती? आंघोळीची. तेवढी मशीन जर का तुमच्या गावात आली, बरं का भाऊ, तुमच्या गावात जर का आंघोळीची मशीन आली, काय गंमत होणार आहे माहितीये का? तुमच्या गावात मशीन आली, आमच्यासारखा महाराज तुमच्या गावात आला, सोफ्यावर बसला. आता आम्ही दिवसभर दमून बागून 400-500 किलोमीटर वरून येणार. मग घरातले जय हरी जय हरी, लांबून आलाय वाटतं, होय, दमलाय वाटतं, होय, फ्रेश व्हायचं का फ्रेश? मग आम्ही म्हणणार होय व, जरा ठेवा की गरम पाणी. आपल्याकडं सगळे इलेक्ट्रिकल. म्हणजे काय हो? काय हो, आंघोळ करायची ना, हो, ते घरातल्या बायकोला बोलावतं, अगं इकडे ये. ती माऊली येणार, काय हो? काही नाही, महाराजाला घाला मशीनीत. आता आंघोळीची मशीन महाराजाला घाला मशीनीत. उचलले महाराज, टाकले मशीनीत. आता महाराज मशीनीत आंघोळीला. इकडं 9 वाजले, पंचपदी चालू केली, विषय टाइम चालू झाला, रामकृष्ण हरी. तिकडं महाराजांची आंघोळ. महाराजांचं वरून झाकण लावलं, बटन दाबलं ना आंघोळ चालू. पहिली स्टेप, अंगावरनं पाणी फिरतंय. दुसरी स्टेप, अंगावरनं साबण फिरतोय. इकडं तुका म्हणे चालू झालं, तिकडं लागलेला साबण धुवून काढायचा. तिसरी स्टेप राहिली आणि तिसरी स्टेप चालू होणार एवढ्यात गावात लोड शेडिंगचा प्रॉब्लेम. लाईट गेली. इकडं विठोबा रखमाई चालू झालं. फोन तिकडं. चोपदार गेले आणायला ज्यांच्या घरी महाराज. वहिनी बाहेर आल्या. काय भाऊजी? काही नाही, महाराज कुठं आहेत? वहिनी म्हणते बाबा महाराज तर अडकले मशीनीत. केवढा थाने महाराज, हे सोपं आहे ना. संतांनी परमार्थ सोपा करून दिला. जेवढा परमार्थ सोपा आहे तेवढाच कठीण आहे. भक्ती तो कठीण, सुडावरील पोळी. परमार्थ कठीणही तेवढाच आहे, सोपाही तेवढाच आहे. कळणाऱ्याला कळालं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, एकदा देव प्रसन्न झाला ना, एकदा देव प्राप्त झाला. ऐका, नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं, नवऱ्याच्या नावाचं जोडवं पायात घातलं, नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की नवऱ्याची जबाबदारी आहे बायकोचा सांभाळ करणं. ऐका, नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र तुमच्या नावाचं बाईनं गळ्यात घातलं ना की तुमची जबाबदारी आहे पत्नीचा सांभाळ करणं. अगदी तसंच पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यात घातली, त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि माझ्या भगवंताच्या नामाचा जाप मुखाने केला की त्या भगवंताची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. त्याला करावंच लागेल. आणि एकदा देव प्राप्त झाला, कुणाला आवाज द्यायची गरज? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाण गोविंद असे मागे पुढे. जय हो. निर्वाण गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोने दी, पडोने दी, पडोने. काहीच साकडे पडोने दी, पडोने दी, पडोने. विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. परमार्थातील एकमेव इतिहास म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. ऐका, इतिहासातील एकमेव इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. राजे मातीमध्ये बरेच होऊन गेले असं म्हणतात. अरे औरंगजेब सुद्धा रडला होता.
माझ्या राजाची कीर्ती आणि माझ्या राजाचं वर्णन. अरे औरंगजेब सुद्धा रडला होता, कारण त्याच्या दरबारात जाऊन माझा एकटा शिवाजी राजा त्या औरंगजेबाला एकटा नडला होता, म्हणून औरंगजेब रडला होता. संप्रदायातलं इतिहास म्हणजे तुकोबाराया, इतिहासातील इतिहास म्हणजे शिवाजी राजे. ऐका, रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची आई म्हणून बघणं हे तत्व छत्रपतींचं. रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची माता म्हणून बघणं हे विचार जगद्गुरु तुकोबारायांचे. भक्ती आणि शक्तीचा संगम होतो तो याला म्हणतात. ऐका, दोन्ही उदाहरणं पठवून देते तुम्हाला, परमार्थातील आणि इतिहासातील. जगद्गुरु तुकोबाराया देहुगावी राहत असताना तुकोबाराया डोंगरावर बसलेत, भजन चालू आहे. गावातल्या लोकांनी एका स्त्रीला तुकोबारायांकडे पाठवलं, एका गणिकेला तुकोबारायांकडे पाठवलं. जा म्हणे, तुकोबारायांचं नाव बदनाम करायचंय. लोक मागे लागलेत, पाया पडतायत. 4092 गाथा लिहायला घेतलाय म्हणे. त्या तुकाराम महाराजाकडे जरा बघितलंच पाहिजे. एका गणिकेला तुकोबारायांकडे पाठवलं. काय प्रसंग आहे मंडळी. तुकोबारायांच्या समोर ही स्त्री गेली, जाऊन उभी राहिली. तुकोबारायांनी तिच्याकडे बघितलं. का आलीयस? महाराज, तुमच्या दारात आलेला अतिथी मोकळ्या हाताने आजपर्यंत वापस गेला नाही असं ऐकलंय मी. आलेल्या माणसाला तुम्ही मोकळ्या हाताने जाऊ देत नाही असं ऐकलंय मी. हा तुमचा इतिहास आहे. होय, काय हवंय तुला? आज तुमच्या दारात आली आहे, तुमच्या समोर आली आहे. मी जे मागाल ते तुम्ही देणार? तुकोबाराया म्हणतात, बाई आजपर्यंत दिलंय, काहीही झालं तरी माणूस मोकळा पाठवला नाही. काय हवंय तुला? तुकोबारायांच्या समोर उभा राहिलेली स्त्री म्हणते, महाराज तुमचा पैसा नको, धन नको, संपदा नको, काय हवंय तुला? या स्त्रीनं सांगितलं, महाराज तुम्ही एक पुरुष आहात, मी एक स्त्री आहे, सौंदर्यवती स्त्री आहे, देखणी स्त्री आहे, माझ्यात काहीच कमीच नाही. एकच मागणं आहे तुमच्या पुढे तुकोबाराया, मला एकांत हवाय, द्याल? तुकोबारायांनी सांगितलं, बाई तुझं म्हणणं बरोबर असेल, पण तू जिथं आलीस ती जागा चुकीची आहे. ज्या माणसाकडे आलीस तो माणूस चुकीचा आहे. तुला जायचं असेल दुसरीकडे जा. तिने विचारलं, का? महाराज माझ्यात काही कमी आहे, माझं रूप कमी आहे, माझं सौंदर्य कमी आहे. तुकोबारायांनी सांगितलं, तुझ्या सौंदर्यात काही कमी नसेल, पण माझ्या दृष्टीमध्ये मात्र नक्कीच कमी आहे. का? जाई वो तू माते, जाईन तो माते न करी सायाचं, जाईन वो माते न करी सायाचं, आम्ही विठुराचं दैलो रे, हो आम्ही विठुराचं दैलो रे. जाईन माते न करी सायाचं, हा झाला परमार्थातील इतिहास. आता ऐका, कल्याणचा खजिना लुटला, कल्याणचा खजिना लुटला. मावळे दरबारात आले. राजा सिंहासनावरती बसलेलं होतं. दरबार तुडुंब भरलं. राजा सिंहासनावरती बसलेलं होतं. मावळे दरबारात आले. दरबारात आलेल्या मावळ्यांकडे माझ्या छत्रपतींनी बघितलं. सिंहासनावर बसलेलं माझं राज, काय ते रूप. कपाळी शिवगंध, माथे जटाभार, गळ्यामध्ये कवड्यांची माळ, मोत्याचा कंठा, अंगावरती राजेशाही पोशाख, कमरेला भवानी समशेर, जिला दुधारी तलवार म्हणावं, आणि मुखामध्ये जगदंब जगदंब जगदंब. काय बातमी आणले? मावळ्यांनी सांगितलं, राज कल्याणचा खजिना लुटला. राज मोहीम फत्ते झाली. वाह, काय कामगिरी केली मावळ्यांनी. नजराना हजार करावा काय आपल्या समोर. अरे वाट कसली बघताय, करा हजार.
मावळ्यांनी नजराना दाखवायला सुरुवात केली. नजराना दाखवता दाखवता आशीर्वादाची थाप मावळ्यांच्या पाठीवर पडली. एका मावळ्याला राहवलं नाही आणि एक मावळा म्हणाला, राज राज कल्याणचा खजिना लुटलाच, पण कल्याणवरून येत असताना तुमच्यासाठी खास नजराना आणलाय, पेश करावा काय राजा आपल्या समोर. अरे वाट कसली बघताय, करा हजार. या मावळ्यानं हात केला. येऊ द्या म्हणता बरोबर दरबाराच्या दरवाजाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. 4 शिपायांच्या नजर कैदेत असणारी एक स्त्री दरबारात यायला लागली. अंगावरती काळे वस्त्र, तोंडावरती काळा बुरखा दिसत होते ते फक्त आणि फक्त डोळे, तेही जाळीच्या आतून. ही स्त्री दरबारात उभा राहिली, मधोमध उभा राहिली. दरबार भरला होता, सगळेजण तिच्याकडे बघतायत. राजांना वाटलं या बुरख्याच्या आत एखादा गुप्तहेर असावा. राज आपल्यासाठी खास नजराना, हिच्या तोंडावरचा बुरखा बाजूला करा. राजांचा इशारा झाला. या स्त्रीनं बुरखा हातात घेतला. मंडळी, या स्त्रीनं बुरखा हातात घेतला आणि हा बुरखा वर करायला सुरुवात केली. आणि हा बुरखा वर करत असतानाच त्या स्त्रीच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, रडायला लागली. आणि ही स्त्री म्हणतीये, आज माझं इथं कोणीच नाही, शत्रूच्या राज्यात आहे मी, शत्रूच्या दरबारात उभी आहे. माझ्या समोर बसलेला शिवाजी राजा, माझ्या समोर सिंहासनावरती बसलेला हा राजा आज भर दरबारात माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही. यांच्या स्त्रियांवरती केलेले अन्याय, यांच्या स्त्रियांवर केलेले अत्याचार याचा बदला आज हा राजा भर दरबारात माझ्यावर काढल्याशिवाय राहणार नाही. हा राजा माझ्या अंगावरचं वस्त्र भर दरबारात काढल्याशिवाय राहणार नाही. रडायला लागली स्त्री, घाबरायला लागली. तिनं तिच्या देवाला आवाज दिला, तिनं तिच्या देवाला आवाज द्यायला सुरुवात केली. वाचव या संकटातून, माझं इथं कुणीच नाही, मी एकटीच आहे. माझ्या समोर सिंहासनावर बसलेला राजा काय करेल आज माझं माहित नाही, वाचव. रडायला लागली स्त्री. पण त्या स्त्रीला हे माहित नव्हतं, त्या स्त्रीला हे माहित नव्हतं तिच्या समोर सिंहासनावर बसलेला नुसता राजा नव्हता, तर अखंड हिंदुस्थानचं दैवत बसलेलं होतं. अखंड हिंदुस्थानचं दैवत. तोंडावरचा बुरखा बाजूला झाला आणि माझ्या राजांनी समोर बघितलं. काय ते लावण्य, काय ते सौंदर्य, काय ते तेज. इतकी देखणी स्त्री समोर उभी होती. अरे असं म्हणतात, पान खाल्लं तरी ते गळ्यातनं उतरलेलं दिसायचं, एवढं लावण्य. माझ्या राजांनी त्या स्त्रीकडे बघितलं. राज क्षणभर हल्लं नाही आणि मावळ्याला वाटलं राजांना नजराना आवडला. राज कसा वाटला नजराना? आणि म्हणता बरोबर माझं राज कडाडलं. अरे अशीच असती अमुची माता, अरे अशीच असती अमुची माता, सुंदर रूपवती आम्हीही सुंदर घडलो असतो. वदले छत्रपती, वदले छत्रपती, वदले छत्रपती. रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची आई बनून बघणं हे राजांचं तत्व होतं. जशी आणली तशी परत करा, हिची चोळी बांगडी करा आणि जशी आणली तशी परत करा. ही होती कल्याणच्या सुभेदाराची सून. याला म्हणायचं राजांचं तत्व. राजे रागावले, मावळ्यांनी माना खाली घातल्या. राज बोललं, हा प्रकार दरबारात परत घडता कामा नये. हा प्रसंग या स्वराज्याच्या मातीत परत घडता कामा नये. मावळ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. मावळ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. त्या स्त्रीला माझ्यापर्यंत तुम्ही का आणलं ही तुमची भावना मला कळाली. पण एक गोष्ट मावळ्यांनो लक्षात ठेवा, स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र काढण्यासाठी, स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र काढण्यासाठी हे स्वराज्य निर्माण करायचं नाही, तर स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र सुरक्षित राहावं यासाठी हे कवी स्वराज्य निर्माण
स्त्रीवर अन्याय होऊ नये, स्त्री सुरक्षित राहावी ही इच्छा माझ्या शिवछत्रपतींची. म्हणून महाराज सांगतात, तुकोबारा यांनी वर्णन करावं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. या मातीमध्ये असे जर कुणी बहादर जन्माला येत असतील, आमच्या धर्मावरती, आमच्या परंपरेवरती, आमच्या मर्यादेवरती, आमच्या हिंदू धर्मावरती बोट ठेवणारे कुणी गद्दार जन्माला येत असतील, कुणी मूर्ख जन्माला येत असतील, तर महाराज सांगतात अशा पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी उभे आहोत. कारण आम्हाला कामच हे करायचं आहे. अभंगातील दुसऱ्या चरणात महाराज राम करणे काम, हे 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 राम करणे बीज वाढवावे नाम. परमार्थाचं रोपटं लावायचंय, ते वाढवायचंय. आज आघार या गावातील ग्रामस्थांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, अभिमान बाळगावा तेवढा थोडा आहे. का ग्रामस्थांनी मला इथं आल्यानंतर माहिती दिली की ताई, बरेच काही दिवस शिवजयंती सोहळा, जन्म उत्सव सोहळा एक वेगळ्या स्वरूपामध्ये आमच्या गावात साजरा होत होता. एक बँड बाजाच्या रूपामध्ये हा सोहळा साजरा होत होता. पण आज हा शिवजन्माचा, छत्रपतींचा सोहळा परमार्थाच्या माध्यमातून, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये आम्ही साजरा करतोय. शिव विचारांचा जागर, गजर कीर्तनाचा आणि सोहळा आनंदाचा म्हणावं लागेल. या शिवचरित्राचा गजर आमच्या गावात कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही करतोय, हरिनामाच्या माध्यमातून आम्ही करतोय. एकदा ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण वळण आणि संस्कार हे महत्वाचे असतात महाराज. एक सांगू का तुम्हाला, सध्याच्या आईचं वळण काय आहे? पोरग कीर्तनाला टाळी घेऊन उभा राहिलं, पोरग कीर्तनाला टाळी घेऊन उभा राहिलं का आई घरी घेऊन जाते. काय भेटणार आहे? टाळ कुठून. कीर्तनाला उभा राहिलेल्याला घरी घेऊन जाते. आणि तेच पोरग लग्नाच्या वरातीत नाचू द्या, डीजे पुढं नाचायला लागलं, डीजे पुढं नाचायला लागलं का हीच आई कीर्तनातून पोराला घरी घेऊन जाणारी आई 4 बाया गोळा करून दारात उभा राहते. आणि पुढून वरात आली, पुढून डीजे आला की हे आईला बघून अजून उड्या हाणत, अजून उड्या हाणत. मग ही आई शेजारणीला सांगते, अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा पॅन्ट फाटूस तर नाचतो या. कधी फाटली त्याला कळालं नाही, पण फाटली मात्र खरं. हे वळण आहे.
काय सांगावं महाराज, वळण लावणं गरजेचं आहे. मगाशी मी उदाहरण दिलं तुम्हाला. शिवरायांच्या दरबारामध्ये सौंदर्यवती देखणी असलेल्या स्त्रीला शिवरायांनी आईचा दर्जा देऊन वापस पाठवावं. पुरुषी नजर काय सौंदर्य कमी होतं आमच्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेमध्ये? अरे तिच्याकडे बघितलं ना, तिच्या सौंदर्याकडे बघितलं ना, कुठल्याही पुरुषाची वाकडी नजर, विषारी नजर जागृत व्हावी एवढं सौंदर्य तिचं. तरी माझ्या छत्रपती शिवरायांनी आई म्हणावं, मातेचा दर्जा द्यावा. हे तत्व माझ्या राजांचं. आणि एक सांगू का तरुणाईला, नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणून चालणार नाही. जय भवानी जय शिवराय चालणार नाही. शिवजयंती आली ना, आम्ही चालू करतो, आमचं रक्त सळसळायला सुरू होतं शिवजयंतीच्याच दिवशी. फक्त त्याच दिवशी रक्त सळसळ 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 सळसळ. दिवसभर मोबाईलवर, गाण्यावर, घरात साऊंडवर, डीजेवर जे गाणे लागतात का नाही, राजाल राजाल जिंकून या जगभरी शिवबाराज नाव गाजती. आमचे गाणे शिवभक्ती जागृत होते. कधी? शिवजयंतीलाच. मावळे आम्हीच लढणार, साकर शिवबाच होणार. त्याच दिवशी एक सांगू का तुम्हाला, रोज जय भवानी जय शिवराय ओरडलं, शिवरायांसारखा गंध लावला म्हणून तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही. कपाळाला चंद्रकोर लावला म्हणून तुम्ही मावळे होत नाही. शिवराय राग येऊन देऊ नका, पण शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणून तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही. गंध लावला म्हणून मावळे होत नाही. भगव्या शाली अंगावर टाकल्या म्हणून तुम्ही मावळे होत नाही. दिवसभर रस्त्यानं जय भवानी ओरडत फिरलात तरी शिवरायांचे मावळे तुम्ही होत नाही. रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक मुलीकडे, प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची आई आणि बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी शिवरायांचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार तुम्हाला. नाही तर उपयोग नाही. नाही तर काय, शिवजयंती उत्सवाला, जन्म उत्सवाला आणि आमचा गडी तयार बियार होऊन निघाला. ते शर्ट, शाल, रुद्राक्षाची माळबीळ, चंद्रकोर तयारी करून ठेवलेली असते. सगळं तयारीत गडी निघाला. जय भवानी, तलवार बिरवार अशा ह्याच्यात मावळा शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करायचा आहे. निघाला, रस्त्यानं चालला आणि रस्त्यानं चालला. आता गर्जना चालू आहे. रस्त्यानं चालला, जय भवानी जय शिवराय गर्जना चालू आहे मोठ्या शिवभक्तीमध्ये. आणि ही गर्जना चालू असता असता समोरून एखादी कॉलेजला जाणारी पोरगी यावी. जय भवानी. समोरून कॉलेजला जाणारी पोरगी आली का ती भगवी शाल अशी होती आणि लगेच पुष्पा नाम सुमके फ्लावर समजे गया. ती गेलं तिकडं बोंबलत, उत्सव गेला बोंबलत. पोरगी बघितली, भटकलं तिकडं. हे पुष्पा नाम सुनके फ्लावर समजे का, फायर है मे फायर. अरे तुझं फायर तिकडं दाखव. याला म्हणायचं मावळा, याला म्हणायचं शिवभक्त, याला म्हणायचं शिवरायांच्या विचारांचा जागर. नाही महाराज, याला जागर म्हणायचं नाही. जन्माला आलात ना, काही नाही केलं तरी चालेल, काही नाही केलं तरी चालेल. तुमची स्वप्न आहेत, तरुणाईची स्वप्न आहेत, तरुणाईची स्वप्न आहेत. लग्न झाले की काश्मीरला चला, लग्न झाले की मनालीला फिरायला चला, लग्न झालं की शिमल्याला फिरायला चला. जरा बर्फ बघूया, बर्फ. जरा बर्फ बघूया, बर्फ. आणि हे बर्फ बघा म्हणणारे यांना मला सांगायचंय, तरुणाईला, खरंच जर स्वराज्याच्या मातीत जन्माला आला असाल ना, तर आयुष्यात जन्माला आल्यानंतर एकदा तरी रायगडाची वारी करून बघा. एकदा रायगड चढलात ना, नुसता नाही, रोपवेनं नाही जायचं, ते मजा नाही. रोपवेनं नाही, चढायचं आहे ना. मावळे कसे होते अनुभवायचं असेल तर रोपवेनं रायगडावर जायचं नाही, चालत चालत रायगडावर निघायचं. कळेल तुम्हाला मावळे काय होते, कळेल तुम्हाला स्वराज्य काय होतं. रायगडावरती जाऊन राजाचं सिंहासन बघा, राजांचा दरबार बघा, राणींचे महाल बघा.
रायगडावरची व्यापारपेठ बघा. अरे डोळ्यासमोर प्रसंग उभा राहायला सुरुवात होतात. माझ्या राजांनी राज्य निर्माण कसं केलं असेल. राज्य निर्माण करत असताना, राज्य अभिषेक करत असताना पाहुणे बोलावले गेले. या पाहुण्यामध्ये इंग्रज सुद्धा बोलावले, ब्रिटिश सुद्धा बोलावले. आणि हा इंग्रज वर आल्यानंतर जिथं माणसाला चढायला गडावर जागा नाही, आत्ताच वेगळं पण त्या काळात माणसाला चढायला गडावर जिथं जागा नाही, इंग्रज राज्याभिषेकाला गडावर आला. गडाच्या दरवाजातून आत जायला लागला आणि हा ब्रिटिश जात असताना 2 हत्ती उभा राहिलेले स्वागतासाठी ब्रिटिशला दिसले. आणि हा जरा कुचंबला आणि या इंग्रजानं प्रश्न केला, माणसाला चढायला जिथं जागा नाही तिथं एवढे मोठे हत्ती तुम्ही वर आणलेच कसे, आले कसे? त्या मावळ्यानं डोक्याला हात लावला, म्हणला तू या डोक्याच्या बाहेरच आहे. तू येव चव चव करत बसशील, तुझ्या डोक्यात हे बसणारच नाही. अरे पण आणलं कसे? शिवरायांचे विचार म्हणजे जगाच्या वेगळे होते. सायन्स आत्ता निघालं पण सायन्स त्या काळात होतं. सायन्स आत्ता निघालं पण सायन्स त्या काळात होतं. काय इंजिनिअरिंग तुम्ही कराल, इंजिनियर त्या काळात होते. रायगडावरचं बांधकाम बघितल्यावर तुम्हाला इंदोलीकरांचं इंजिनिअरिंग बघायला मिळेल. सिंहासनाजवळ उभा राहायचं आणि दरवाजाच्या गेटवरती, रायगडाच्या दरवाजाजवळ उभं राहायचं. अंतर इतकं लांब आहे ना महाराज, सिंहासनावर जवळ बोललेलं दरवाजा जवळ हळू जरी बोललात ना तुम्ही, आजही जे गेले नसतील ना कुणी रायगडावर त्यांना सांगते मी, जे गेले त्यांना हे माहिती असेल, पण जे गेले नसतील ना त्यांना सांगते मी, कधी रायगडावर गेलात ना, इंजिनिअरिंग कशी असते बघायची असेल, सायन्स काय असतं बघायचं असेल तर त्या काळातील सायन्स तुम्हाला रायगडावर बघायला मिळेल. राजांच्या सिंहासनाजवळ उभा राहून हळू बोलल्यानंतर वाड्याच्या दरबाराच्या दरवाजाजवळ उभा राहिलेल्या माणसाला अगदी सहज ते बोलणं ऐकायला यावं अशी व्यवस्था त्या काळात राजांची होती. माझ्या त्याला म्हणायचं व्यवस्था. महाराज या इंग्रजाला सांगितलं, अरे बाबा हे हत्ती लहान होते तेव्हा हे हत्ती वरती आणलेले आहेत आणि हे हत्ती मोठे झालेत आणि तेव्हा ते राज्याभिषेकाला स्वराज्याच्या दरवाजावरती तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत. महाराज काय सांगते मी तुम्हाला, म्हणून शिवरायांचं तत्व आचरणात आणणं गरजेचं आहे, विचारात आणणं गरजेचं आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, परमार्थाचं रोपटा आम्ही लावलं, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. हे वेल मोठं करायचंय, वाढवायचंय आणि हे वाढवण्यासाठी सध्याच्या काळात परमार्थाचं रोपटं वाढवण्यासाठी तरुणाईची खास गरज आहे. तरुणाईंची खास गरज आहे का? त्याचं कारण असं आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून महाराज तरुणाईचं महत्व सांगतात. अरे डीजे पुढे नाचण्यापेक्षा, गोंधळ घालण्यापेक्षा, धिंगाणा घालण्यापेक्षा या कीर्तनामध्ये नाचा. इथं उड्या मारा आणि इथं उड्या मारलत ना,
दीप लावून नाचू